ज्यांना कुणाला कारल्याची भाजी आवडत नसेल त्यांनी ही भाजी अशा पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। नमस्कार सगळ्यांना, आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी। कारले मी इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, ते आता मी असे गोल भागामध्ये कापून घेते। कारले मोठे असतील, निबर असतील तर त्याच्यातल्या मोठ्या तुम्ही बिया ह्या काढून साईडला काढायचे आहेत, कारण त्या दाताखाली आल्यावर अजून ते कडवट लागतं किंवा आवडत नाही कुणाला, तर अशा बिया साईडला काढून घ्यायच्यात। कट केलेले कारले एका वाटीमध्ये मी अशी टाकून त्याच्यामध्ये मीठ आणि हळद घालून घेणार आहे, कारण जे कडवटपणा आहे त्याचं ते कमी होईल। असं मिक्स करून आपल्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यावरती ढक्कन झाकून अर्धा तास ह्याला ठेवून द्यायचे। तोपर्यंत आपण इथे मसाल्याची तयारी करतोय। कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये सुखं नारळ, लसणाच्या 5-6 पाकळ्या टाकणार आहे मी इथं, आणि शेंगदाणे तुम्हाला आवडत असेल त्या हिशोबाने तुम्ही टाकून घ्यायचेत। आणि हे मंद गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचे व्यवस्थित। हे भाजून झालेलं आहे, ह्याला आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया आता। आणि मिक्सरला वाटून घेतलेलं पण आहे मी इथं। आणि जे कारले सुटलं होतं त्याला पाणी सुटून गेलेलं आहे। हे अशा पद्धतीनं पाणी याला अर्ध्या तासाच्या नंतर असं कारलं पाणी सोडतं। मी कांदा पण कापून घेतलेला आहे, आता नंतर लागणार आहे आपल्याला कांदा। कढईमध्ये आपण ते कारल्याला पाणी सुटलेलं होतं ना, ते कारल्याचं पाणी काढून टाकून असं कढईमध्ये तेलामध्ये हे कारले टाकून परतून घ्यायचे थोडा वेळ। आपल्याला 2-3 मिनिट लागले हे परतून घेण्यासाठी। ह्यातून अजून कारल्याचा कडवटपणा कमी होऊन जाईल। अशा पद्धतीने मी हे काढून घेतलेले आहेत। त्याच कढईमध्ये आपण आता भाजीला फोडणी देणार आहोत। तर तेल टाकलेलं आहे मी कढईमध्ये थोडंसं। आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं मोहरी टाकून घ्यायचे आणि परत मोहरी कडकडल्याच्या नंतर जिरे टाकून घ्यायचेत आणि कट केलेला हा कांदा तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे। आणि कांदा चांगला असा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे ते मंद गॅसवरती। कांदा टाकल्याने काय होतंय, अजून कारल्याचा कडवटपणा जे आहे ते कमी होऊन जाईल। तुम्हाला जे टमाटर आवडत असेल तर तुम्ही टमाटर पण टाका, पण मला टमाटर आवडत नाही, मी तर कांदाच टाकलाय। आणि जे आपण हे वाटून घेतलेलं मिक्सरला शेंगदाण्याचं कूट आणि खोबऱ्याचं कूट होता ना, ते ह्याच्यामध्ये घालून आपल्याला हे मस्त मिक्स करून घ्यायचंय, तेलामध्ये परतून घ्यायचे। गॅस बारीक असला पाहिजे पण। आणि लागल तशी मिरची पावडर आपण ह्याच्यात टाकून घ्यायची आहे। तुम्हाला जसं तिखट आवडते तसं तुम्ही टाकून घ्या। मी माझ्या पद्धतीनं जसं मला आवडते तसं टाकलेलं आहे। आणि जे कारले आपण तेलामधून परतून घेतले होते ते कारले पण ह्याच्यात टाकून घ्यायचेत। आणि मग मंद गॅसवरती 3-4 मिनिट आपण ह्याला असं बारीक गॅसवरती हे करून घ्यायचे। थोडंसं पाणी टाकते मी, का तर ते माझं खाली करपून जाऊ नये ना, करपल्याच्या नंतर त्याचा टेस्ट कडवट तर कारलं आहेच पण टेस्ट अजून खराब येईल। थोडंसं पाण्याचं टाकून घेतलंय आणि नंतर थोडंसं मीठ घालून मी थोडंसं अजून पाणी टाकलं याच्यात। ह्याला मिक्स करून आपल्याला 5 मिनिट मंद ते मीडियम गॅसवरती ठेवून घ्यायचे। आणि 5 मिनिटाच्या नंतर हे बघा, हे असं झालंय। आता हे अजून शिजले का हे बघून घ्यायचे, पण याला अजून शिजलेलं नाही, याला अजून 1-2 मिनिट मला ठेवावं लागेल, कच्चच आहे। तर मी अजून याला 2 मिनिटासाठी झाकून ठेवून दिले। 2 मिनिटाच्या नंतर हे बघा असं कलर पण आलेला आहे याला। आता आपण याला चांगलं मिक्स करूया। आता आपलं कारलं शिजून झालेलं आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडली तर सांगा। अशा पद्धतीनं कारलं तुम्ही बनवून बघा, अजिबात कारलं कडू होणार नाही। ही रेसिपी तुम्ही एक बार नक्की ट्राय करा। थँक्यू आणि धन्यवाद सगळ्यांना। ही कारल्याची भाजी तुम्ही नक्की बनवून खा।